नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कला व वाणिज्य शैक्षणिक वर्ष 2020-21 नवीन अभ्यासक्रमानुसार ऑनलाईन अभ्यास करीत असताना इयत्ता 12वीच्या सहकार विषयाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 5 सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी. सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी या प्रकरणातील उपघटक सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके याबाबतचा आज आपण अभ्यास करणार आहोत. सहकारी संस्थेच्या हिशेब पुस्तकामध्ये वैधानिक पुस्तकांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सहकार कायद्यानुसार जी पुस्तके सहकारी संस्थेला ठेवावी लागतात त्या पुस्तकांना वैधानिक पुस्तके असं म्हटलं जातं. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील कलम 65 प्रमाणे सहकारी संस्था कायद्यानुसार पुस्तके ठेवते अशी पुस्तके वैधानिक पुस्तके म्हणून ओळखली जातात. तर जी कायद्यानुसार सहकारी संस्थेमध्ये पुस्तकं ठेवावी लागत नाहीत मात्र संस्थेच्या कारभाराच्या दृष्टिकोनातून आवश्यक असतात अशा पुस्तकांना अवैधानिक पुस्तके असं म्हटलं जातं. आजच्या तासाला आपण सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके आणि अवैधानिक पुस्तके या दोन्ही प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास करणार आहोत. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील नियम 65 नुसार जी सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तकं दिलेली आहेत ती आपल्या पाठ्यपुस्तकात पुढील प्रमाणे सांगता येतील. सभासद नोंदणी पुस्तक, क्रियाशील अक्रियाशील सदस्य नोंदवही, भाग नोंदणी पुस्तक, कर्जरोखे नोंदणी पुस्तक, सभासद सभेचे इतिवृत्त पुस्तक, संचालक मंडळाच्या सभेचे इतिवृत्त पुस्तक, मालसाठा पुस्तक, मालमत्ता पुस्तक, गुंतवणूक पुस्तक, डेड स्टॉक नोंदवही, कर्ज नोंदणी पुस्तक, लेखापरीक्षक नोंदवही, ठेव नोंदणी पुस्तक. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके एकूण संख्या 13 दिलेली आहे. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेच्या दृष्टिकोनातून दीर्घोत्तरी स्वरूपाचा 8 गुणासाठी विचारला जाणारा अत्यंत महत्त्वाचा हा उपघटक आहे हे आपण लक्षात घ्यावं. जेव्हा वैधानिक पुस्तकांचा अभ्यास करतो तेव्हा त्या वैधानिक पुस्तकामध्ये जसा दीर्घोत्तरी स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो त्याच पद्धतीनं लघुत्तरी स्वरूपाचा 4 गुणासाठी सुद्धा प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारला जातो की सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके लिहा. काही वेळेला फरक स्पष्ट करासाठी लघुत्तरी स्वरूपाचा 4 गुणासाठी प्रश्न विचारला जातो की सहकारी संस्थेची वैधानिक आणि अवैधानिक पुस्तके यामधील फरक लिहा. वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा, जोड्या लावा. अशा ठिकाणी वस्तुनिष्ठ प्रश्नसुद्धा प्रश्नपत्रिकेत विचारले जातात. उदाहरणार्थ, सहकारी संस्थेचे वैधानिक पुस्तक टिंबटिंब हे आहे. तर सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके एकूण 13 जरी असली तर एका मार्कासाठी जेव्हा प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारला जातो तेव्हा सभासद नोंदणी पुस्तक हे सहकारी संस्थेचे वैधानिक पुस्तक आहे अशा प्रकारचं उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. विद्यार्थी मित्रांनो, वैधानिक पुस्तके महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील नियम 65 नुसार संस्थेमध्ये जी पुस्तकं कायद्यानुसार ठेवणं बंधनकारक आहे अशा पुस्तकांना आपण वैधानिक पुस्तक असं म्हणतो. रोख पुस्तक, खातेवही, खतावणी, पोटकिर्द ही सुद्धा सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके आहेत. या वैधानिक पुस्तकाशिवाय म्हणजे रोख किर्द असेल किंवा खातेवही असेल या वैधानिक पुस्तकाशिवाय जी सहकारी संस्थेला संस्थेच्या दृष्टिकोनातून कायद्याच्या दृष्टीनं ठेवावी लागतात अशा पुस्तकाला वैधानिक पुस्तके जी आपल्याला पुढील प्रमाणे अभ्यासता येतील. त्यामध्ये क्रमांक 1 सभासद नोंदणी पुस्तक. विद्यार्थी मित्रांनो, सभासद नोंदणी पुस्तक टिंबटिंब नमुन्यात असते अशा प्रकारचा वस्तुनिष्ठ प्रश्न परीक्षेमध्ये अनेक वेळा विचारला जातो. सहकारी संस्थेचं सभासद नोंदणी पुस्तक नमुना आय प्रमाणे असते हे आपण लक्षात घ्यायचं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1966 नियम 65 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेला सभासद नोंदणी पुस्तक ठेवावे लागते.
या पुस्तकात सभासदाचं पूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, सभासद म्हणून दाखल करून घेतल्याचा दिनांक, प्रवेश शुल्क भरल्याची तारीख, वारसदार व्यक्तीचे नाव आणि किती भाग धारण केलेले आहेत याबाबतची माहिती सभासद नोंदणी पुस्तकात प्राप्त होते. वैधानिक पुस्तकामध्ये क्रमांक 2चं पुस्तक आपण लक्षात घेणार आहोत, क्रियाशील व अक्रियाशील सदस्य नोंदवही. या नोंदवहीमध्ये आर्थिक वर्ष संपल्यानंतर 31 मार्च हा सहकारी संस्थेच्या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. आर्थिक वर्ष संपल्यानंतर वर्षभराच्या कालावधीत जे सभासद प्रत्यक्ष संस्थेच्या कामकाजात सहभागी असतील अशा सभासदांना क्रियाशील सभासद असं म्हटलं जातं. अनेक सभासद असे असतात की संस्थेच्या कोणत्याही कामामध्ये वर्षभरामध्ये सहभागी नसतात आणि फक्त ते कागदोपत्री सभासद असतात. अशा सभासदांची अक्रियाशील सभासद म्हणून सहकारी संस्थेमध्ये नोंदवहीत करण्यात येते. अक्रियाशील सभासदाची नोंदवही असते ती नमुना जेनुसार असते आणि क्रियाशील सभासदांची जी यादी असते ती नमुना जे 1 नुसार करण्यात येते. हे पण आपण विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. सहकारी संस्थेच्या या नोंदवहीमध्ये सदस्याचं नाव, पत्ता, ईमेल, क्रियाशील सदस्य वर्गीकरण केल्याचा दिनांक, अक्रियाशील सदस्य वर्गीकरण केल्याचा दिनांक अशा प्रकारची माहिती या क्रियाशील व अक्रियाशील सभासदांच्या यादीमध्ये आपणास प्राप्त होते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा आपण सहकारी संस्थांची वैधानिक पुस्तके अभ्यासतो तेव्हा सहकारी संस्थेच्या वैधानिक पुस्तकामध्ये क्रमांक 3चं पुस्तक आहे भाग नोंदणी पुस्तक. ज्या पुस्तकामध्ये ज्या नोंदवहीमध्ये सभासदाने खरेदी केलेल्या भागाची रीतसर नोंद, सभासदानं विकत घेतलेल्या भागाची रीतसर नोंद केलेली असते अशा नोंदणी पुस्तकाला भाग नोंदणी पुस्तक असे म्हणतात. भाग नोंदणी पुस्तकावरूनच भाग खतावणीसुद्धा लिहितात. ज्या सभासदांनी भाग विकत घेतलेले असतील त्यांची क्रमवार यादी भाग दाखल्याच्या क्रमांकाप्रमाणे या पुस्तकामध्ये तयार करण्यात आलेली असते. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. वैधानिक पुस्तकामध्ये पुस्तक क्रमांक 4 आहे कर्जरोखे नोंदणी पुस्तक. अनेक वेळेला भांडवल उभारणीसाठी भाग विक्रीबरोबरच सहकारी संस्था कर्ज रोख्यांची विक्री करत असते. कर्ज रोख्यांची केलेली विक्री ज्या पुस्तकामध्ये नोंद करून ठेवलेली असते त्या पुस्तकाला कर्ज रोखे नोंदणी पुस्तक असे म्हणतात. या नोंदणी पुस्तकामध्ये कर्ज रोख्याची संख्या, कर्ज रोख्याची दर्शनी किंमत, एकूण किंमत, परतफेडीचा दिनांक, कर्ज रोख्यावर द्यावं लागणारं व्याज इत्यादी बाबीची माहिती तपशीलवार नोंदवलेली असते. या पुस्तकात कर्जरोखेधारकाचं नाव, कर्जरोखेधारकाचा पत्ता याबाबतची माहितीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. सहकारी संस्थेच्या वैधानिक पुस्तकामध्ये अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे सभासद सभेचे इतिवृत्त पुस्तक. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर वर्षभरामध्ये झालेल्या ज्या विविध प्रकारच्या विशेष सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा अशा सभांची कायम जी टिपण काढून ठेवलेली असतात, कोणकोणत्या विषयावर सभेमध्ये चर्चा झालेली आहे अशा सभांची जी नोंदणी पुस्तके असतात त्याला सभासद सभेचे इतिवृत्त असं म्हणतात. सभासद सभेचे इतिवृत्त सचिव लिहितात आणि इतिवृत्त लिहून पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षाची सही असते. या सभासद इतिवृत्त पुस्तकामध्ये सभांना उपस्थित असलेल्या सभासदांची नावे, त्यांच्या सह्या, अध्यक्ष सचिवांच्या सह्या, सभेचा कार्यवृत्तांत इत्यादी तपशील सहकारी संस्थेच्या सभासदांच्या इतिवृत्त नोंदणी पुस्तकात असतं. ज्या पद्धतीनं सभासदांच्या सभेचं इतिवृत्त नोंदणी पुस्तक ठेवण्यात येते त्याचप्रमाणे सहकारी संस्थेमध्ये संचालक मंडळाच्या सभेचे इतिवृत्त पुस्तक ठेवण्यात येते. हे आपण विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या ज्या सभा संस्था आयोजित करत असते त्या सभांच्या कामकाजाची नोंद स्वतंत्रपणे या पुस्तकात केली जाते. तसेच जर उपसमितीच्या सभा झाल्या असतील तर उपसमितीच्या सभांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. हे आपण लक्षात घ्यायचं आहे.
आर्थिक वर्ष संपल्यानंतर हिशेब तपासणीसाठी सभासदांच्या सभांचं इतिवृत्त पुस्तक आणि संचालक मंडळाच्या सभेचे इतिवृत्त पुस्तक लेखापरीक्षकाकडून मागण्यात येते, हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. सहकारी संस्थेच्या वैधानिक पुस्तकातील अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे मालसाठा पुस्तक. सहकारी संस्थेच्या विविध विभागातील मालसाठ्याची तपशीलवार नोंद ज्या पुस्तकात केलेली असते त्या पुस्तकाला मालसाठा नोंद पुस्तक असे म्हणतात. मालाची आवक कधी झाली, मालाची जावक कधी झाली याची रीतसर नोंद या मालसाठा नोंदणी पुस्तकात करण्यात येते. मालसाठा नोंदणी पुस्तक जसं आहे तसं संस्थेची जी काही स्थिर मालमत्ता असते, संस्थेची जी स्थावर मालमत्ता असते, अशा स्थिर, स्थावर आणि अस्थिर मालमत्तेची नोंद ज्या नोंदणी पुस्तकात केली असते तिला मालमत्ता नोंदणी पुस्तक असे म्हणतात. मालमत्ता नोंदणी पुस्तकात मालमत्तेचे नाव, मालमत्तेचे स्वरूप, मालमत्ता खरेदीचा दिनांक, मालमत्ता त्याची खरेदी करत असताना काय किंमत होती, या सर्व बाबीची नोंद मालमत्ता नोंद पुस्तकामध्ये करण्यात येते, हे आपण विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. सहकारी संस्थेच्या वैधानिक पुस्तकात पुस्तक क्रमांक 9 आहे गुंतवणूक पुस्तक. सहकारी संस्थेने वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या ठिकाणी सभासदांनी जमा केलेल्या भांडवलाची गुंतवणूक केलेली असते. अशा गुंतवणुकीची तपशीलवार नोंद ज्या नोंदणी पुस्तकात आपल्याला पाहायला मिळते त्या नोंदणी पुस्तकाला गुंतवणूक नोंद पुस्तक असे म्हणतात. गुंतवणुकीचं नाव काय आहे, गुंतवणुकीचं स्वरूप, गुंतवणुकीचा प्रकार, गुंतवणूक केल्याचा दिनांक काय आहे, किती रक्कम गुंतवलेली आहे, गुंतवणूक परत मिळण्याचा दिनांक काय आहे, गुंतवणुकीवर संस्थेला किती व्याज मिळणार आहे, लाभांशाचा दर आणि इतर बाबतली जी माहिती आहे ती गुंतवणूक पुस्तकामध्ये नोंद केलेली आपल्याला दिसून येते, हे आपण विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. गुंतवणूक नोंदणी पुस्तकाच्या माध्यमातून संस्थेची आर्थिक स्थिर मालमत्ता आणि त्याबरोबर अर्थक्षमता लक्षात येते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. सहकारी संस्थेच्या वैधानिक पुस्तकामध्ये अत्यंत महत्त्वाचं पुस्तक ज्याला डेडस्टॉक नोंदवही किंवा डेडस्टॉक रजिस्टर असं म्हणतात. या डेडस्टॉक नोंदवहीमध्ये सहकारी संस्थेचं निरुपयोगी मालाचा डेडस्टॉक, संस्थेचे फर्निचर, संस्थेची स्टेशनरी इत्यादी बाबतची नोंद केलेली असते. सदर निरुपयोगी माल कोणत्या तारखेला खरेदी केला, त्यावेळची त्याची किंमत काय होती, कोणत्या तारखेला ती वस्तू वापरायची थांबवली इत्यादी बाबतची नोंद डेडस्टॉक नोंदवहीमध्ये असते. विशेषतः डेडस्टॉक नोंदवही ही फर्निचरच्या दृष्टिकोनातून आणि स्टेशनरी पुस्तकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. वैधानिक पुस्तकामध्ये पुस्तक क्रमांक 11 आहे कर्ज नोंदणी पुस्तक. ज्या सहकारी संस्था सभासदांना कर्ज देतात अशा कर्ज व्यवहाराची नोंद ज्या विशिष्ट नोंदणी पुस्तकामध्ये करण्यात येते अशा पुस्तकांना कर्ज नोंदणी पुस्तक असे म्हणतात. विशेषतः कर्ज नोंदणी पुस्तकामध्ये कोणत्या सभासदानं किती कर्ज घेतलेलं आहे, कर्ज परतफेडीचा कालावधी काय आहे, किती रक्कम कर्जाची परतफेड केलेली आहे, व्याजाचा दर काय असेल, त्यांनी केलेल्या कर्जाच्या परतफेडीतून शिल्लक थकबाकी किती राहिलेली आहे इत्यादी सर्व बाबीची माहिती कर्ज नोंदणी पुस्तकामध्ये आपणास पाहायला मिळते. म्हणजेच सभासदानं घेतलेल्या कर्जापासून सभासदाचं शिल्लक कर्ज किती आहे याबाबतची माहिती या नोंदणी पुस्तकात आपल्याला प्राप्त होते, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. अत्यंत महत्त्वाचं लेखापरीक्षकाची नोंदवही ही वैधानिक पुस्तकातील महत्त्वाचं नोंदणी पुस्तक म्हणून ओळखलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर संस्थेची हिशेब तपासणी करण्यात येते. हिशेब तपासणी ही मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाकडूनच करण्यात येते. अशा नोंदवहीमध्ये त्या सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष, लेखापरीक्षकाचं नाव, लेखापरीक्षकाचा पत्ता, अधिमंडळ सभेचा दिनांक, ठराव क्रमांक, लेखापरीक्षण तारीख, हिशेब तपासणीतील हरकती, अभिप्राय, सूचना आणि लेखापरीक्षकाच्या उपाययोजना व सेरा इत्यादी सर्व बाबीची माहिती लेखापरीक्षक नोंदवहीमध्ये करण्यात येते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. वैधानिक पुस्तकातील अत्यंत महत्त्वाचं आणि 13 क्रमांकाचं जे पुस्तक आहे त्याला ठेव नोंदणी पुस्तक असे म्हटले जाते. सहकारी संस्थेमध्ये अनेक लोक सभासद आणि बिगर सभासद विविध प्रकारच्या ठेवी ठेवत असतात.
सभासदानं ठेवलेल्या ठेवी आणि बिगर सभासदानं ठेवलेल्या ठेवी कोणत्या स्वरूपात ठेवी ठेवलेल्या आहेत, ठेवीचं प्रकार कोणता आहे, कोणत्या दिनांकाला ठेव ठेवलेली आहे, ठेवीची रक्कम काय आहे, व्याजदर काय आहे, ठेव परत किती तारखेला करायची आहे, याबाबतची माहिती या ठेव नोंदणी पुस्तकात पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, सभासद नोंदणी पुस्तकापासून ठेव नोंदणी पुस्तकापर्यंतची 13 वैधानिक पुस्तकं महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील कलम 65 प्रमाणे ठेवावे लागतात. हे आपण विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, संस्थेच्या दैनंदिन कारभारात सुरळीतपणा असावा, संस्थेचं कामकाज कार्यक्षमपणे चालावं यासाठी वैधानिक पुस्तकाबरोबर अवैधानिक पुस्तके सुद्धा सहकारी संस्था ठेवत असते. ही अवैधानिक पुस्तकं संस्था आपल्या सोयीसाठी ठेवते, म्हणून अवैधानिक पुस्तकांची जी माहिती आहे ती आपण लक्षात घेऊया. आवक नोंदवही, ज्या नोंदवहीमध्ये सहकारी संस्थेला आलेल्या पत्राची नोंद केलेली असते अशा नोंदवहीला आवक नोंदवही असं म्हटलं जातं. एका मार्कासाठी वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी आवक नोंदवहीमध्ये टिंबटिंब पत्राची नोंद असते अशा प्रकारचा प्रश्न निश्चितपणे विचारला जातो. नंबर 2, अवैधानिक पुस्तकामध्ये जावक नोंदवही. सहकारी संस्था वेगवेगळ्या संस्थांना वेगवेगळ्या व्यक्तींना पत्र पाठवत असतात. अशा पाठवलेल्या पत्राची नोंद ज्या नोंदवहीमध्ये केली जाते त्यास जावक नोंदवही असं म्हटलं जातं. जावक नोंदवही प्रत्येक सहकारी संस्था ठेवते. पत्र पाठवण्याचा दिनांक, ज्याला पत्र पाठवले त्याचे नाव, पत्राचा विषय, टपाल खर्च इत्यादी सर्व बाबीची नोंद जावक नोंदवहीमध्ये असते. त्याबरोबरच अवैधानिक नोंदणी पुस्तकामध्ये तक्रार नोंदवही अशा प्रकारचं नोंदवही ठेवलेली असते. अनेक वेळेला बाहेरील व्यक्ती, सहकारी संस्थेचे सभासद, ग्राहक इत्यादी संस्थेबद्दल विविध प्रकारच्या तक्रारी करत असतात. अशा तक्रारीची नोंद ज्या नोंदवहीमध्ये करण्यात येते त्या नोंदवहीला सहकारी संस्थेची तक्रार नोंदवही असं म्हटलं जातं. त्याला कंप्लेंट बुकसुद्धा असं म्हणण्यात येतं. ज्या पद्धतीनं तक्रारी होत असतात तशाच पद्धतीनं सहकारी संस्थेमध्ये जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक, तालुक्याचे सहाय्यक निबंधक, अनेक प्रशासकीय अधिकारी संस्थेला भेटी देत असतात. जेव्हा शासकीय अधिकारी किंवा प्रमुख पाहुणे संस्थेला भेट देतात त्यावेळेला संस्थेच्या कामाची पाहणी करतात. अशा वेळेला त्यांना जो अनुभव आलेला असतो त्याबाबतचा अनुभव शेरे नोंदवहीमध्ये लिहिला असतो. अशा शेऱ्यांची नोंद ज्या नोंदवहीमध्ये असते त्याला शेरा नोंदवही असं म्हटलं जातं. शेरा नोंदवहीमध्ये अनेक वेळेला सहकारी संस्थेच्या निबंधकानं, प्रशासकीय अधिकाऱ्यानं किंवा प्रमुख पाहुण्यांनी भेटी दिल्यानंतर संस्थेचं कामकाज चांगलं वाटलं असेल तर चांगल्या स्वरूपाचे शेरे त्या नोंदवहीमध्ये लिहिलेले असतात. अवैधानिक नोंदणी पुस्तकातील शेवटचं नोंदणी पुस्तक आहे सूचना नोंदवही. विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेकडून अनेक वेळेला सभासद, संचालक, कर्मचारी यांना सामायिक सूचना दिल्या जातात. अशा सूचनांची नोंद ज्या नोंदवहीमध्ये केली जाते त्याला सूचना नोंदवही असं म्हटलं जातं. अवैधानिक नोंदणी पुस्तकाच्या अंतर्गत आवक नोंदवही, जावक नोंदवही, तक्रार नोंदवही, शेरा नोंदवही व सूचना नोंदवही अशा प्रकारच्या नोंदणी पुस्तकांची नोंद ठेवावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, आपणास दीर्घोत्तरी स्वरूपाचा सहकारी संस्थांची वैधानिक पुस्तके लिहा अशा प्रकारचा प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारला जातो. तर त्याबरोबरच लघुत्तरी प्रश्नामध्ये सहकारी संस्थांची अवैधानिक पुस्तके लिहा हाही 4 गुणासाठी प्रश्नपत्रिकेत विचारला जातो. त्याबरोबरच फरक स्पष्ट करासाठी वैधानिक पुस्तके लिहा आणि अवैधानिक पुस्तके लिहा असाही प्रश्न विचारला जातो. त्याबरोबरच वस्तुनिष्ठ प्रश्न एका मार्कासाठी विचारले जातात. उदाहरणार्थ, सहकारी संस्थेचं सभासद नोंदणी पुस्तक टिंबटिंब नमुन्यात असते, तर नमुना आय मध्ये सहकारी संस्थेचं नोंदणी पुस्तक असते. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. सहकारी संस्थेमध्ये जी आलेली पत्र असतात अशा पत्रांची नोंद टिंबटिंब नोंदवहीमध्ये करतात, त्याला आवक नोंदवही असे म्हणतात. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न या घटकावर विचारले जातात, हे आपण लक्षात घ्या. आज अभ्यासलेल्या उपघटकामध्ये आपणास काही शंका असल्यास आपण फोनवरून संपर्क साधावा. जर आपण हा अभ्यास उपघटक यूट्यूबवर पाहत असाल तर आपण कमेंट्समध्ये लिहावे. आपल्या शंकांना जरूर उत्तरं दिली जातील. विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाचा कालावधी आहे.
आपले कुटुंब आपली जबाबदारी हे लक्षात घ्या. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.